नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप यू आर डुईंग वेल. ठीक आहे. एकामागे एक आपण पटापट चॅप्टर टाकत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे एक्झामची. आपण आत्ताच्या आत्ता सगळे चॅप्टर्स करून चांगले मार्क्स घेऊ शकतोय. ठीक आहे. चला तर आजचा चॅप्टर सुरू करूया. काय नाव आहे त्याचं? स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय. ठीक आहे. याच्या आधी आपण ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर बघितलंय. आता आपण बघतोय काय? स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय. आता बघा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स हे आपण खूप लोअर स्टँडर्ड्समध्ये बघितलंय, 9-10 त्याच्या आधी सुद्धा बघितलंय की ॲटम कसं असतं, है ना. मग मधात न्यूक्लियस असतं, मग इलेक्ट्रॉन्स त्याच्या अवतीभोवती फिरतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आधीपासून, बरोबर. पण हे स्ट्रक्चर कसं बनलं किंवा हे स्ट्रक्चर कसं आलं, हे स्ट्रक्चर कुणी सांगितलं, है ना. ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं इथे थोडक्यात बघणार आहोत. त्याचबरोबर ॲटमच्या माहितीबरोबरच आपण न्यूक्लियसची माहिती सुद्धा घेणार आहोत याच्यामध्ये, की जे अंदर न्यूक्लियस असतं ना, तुमच्या ॲटमच्या अंदर जे न्यूक्लियस असतं, ते त्याचं काय स्ट्रक्चर इन द सेन्स त्याचं काय कंपोजिशन असतं. स्ट्रक्चर ते आपण मोस्टली सर्क्युलरच घेतोय, पण त्याचं कंपोजिशन काय असतं, त्याच्यामध्ये कुठला फोर्स असतो त्या न्यूक्लियसच्या अंदर. जसं इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मधात फोर्स असतं, तर न्यूक्लियसच्या अंदर काही कंपोनेंट्स आहेत का, त्याच्या अंदर काही फोर्सेस आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे. चला तर समोर चलूया. इंट्रोडक्शन मध्ये काय बघा, सुरुवातीला काय झालं, पुष्कळचे सायंटिस्ट जे आहेत त्यांना क्युरियोसिटी व्हायची की यार हे काहीतरी बनलं आहे, तर ही कशाने बनलं आहे. मग छोटे छोटे, मग एवढा मोठा, समजा फॉर एक्झाम्पल एक ब्रिकची गोष्ट करू किंवा एक घराची गोष्ट करू आपण. मग ते सिमेंट वगैरे एवढं मोठं दिसतंय, मग त्याला जर आपण ब्रेक केलं तर आपल्याला ब्रिक्स दिसतील. त्याला जर ब्रेक केलं तर आपण ब्रिक्सचे छोटे छोटे कण दिसेल. त्याला परत आपण ब्रेक करू तर त्याचं पावडर सुद्धा बनवू शकतो. मग त्याला सुद्धा आपण ब्रेक करू शकतो. काय आपण किती छोट्यापर्यंत त्याला ब्रेक करू शकतो. मग अशी एक स्टेट येईल की ज्याच्या पुढे ते ब्रेक होणारच नाही, आणि त्याला म्हणणार काय? ॲटम्स. तर असं आधी खूप प्रचलित होतं काय, की जे सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत आपल्या निसर्गामध्ये, ते कशाने बनलेले आहेत? ते ॲटम्सनी बनलेले आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं किंवा असं त्यांचे अझम्पशन्स होते. ठीक आहे. मग ते अझम्पशनवर भर पडत गेली, हळूहळू त्याच्यावर भर पडत गेली. आणि मग काही दिवसानंतर डेल्टॉन यांनी एक थिअरी दिली की बाबा, जेही आपल्याला मॅटर दिसतंय ते कशापासून बनलंय? छोट्या छोट्या कणांपासून बनलंय, जे परत डिवाइड होऊ शकत नाही. त्याला काय म्हणतात? ते ॲटम. त्यांनी नाव काय दिलं त्याला? ॲटम. मग काय म्हणतात बघा, एक सबस्टन्स असेल किंवा एक एलिमेंट्स असेल, है ना, ॲटम ऑफ सेम एलिमेंट्स. जसं गोल्ड आहे, है ना, त्याचे जे सगळेच जे ॲटम्स आहेत ते कसे असणार आहे? सेम. म्हणजे गोल्डचे ॲटम्स सगळे सेम, है ना. मॅग्नेशियमचे सगळे ॲटम्स सेम, ॲल्युमिनियमचे सगळे ॲटम्स सेम, असं. फाईन. मग ते काय म्हणतात? ॲटम्स कंबाईन टू फॉर्म सबस्टन्स. वेगवेगळे ॲटम्स जे आहेत ते कंबाईन होऊ शकतात आणि काय फॉर्म करू शकतात? सबस्टन्स. ही थिअरी कोणी दिली? डेल्टॉन. कशाबद्दल? ॲटम बद्दल. सध्या आपण ॲटम बद्दल बघतोय सुरुवातीला, मग आपण न्यूक्लिया बद्दल बघू. ठीक आहे. तर ही डेल्टॉनची थिअरी आली. डेल्टॉनच्या थिअरी नंतर थॉम्सनची थिअरी आली. थॉम्सन ह्या सायंटिस्टनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता, हे तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. मग ते कसं लागलं? ते व्हॅक्यूम ट्यूब, है ना, ग्लास व्हॅक्यूम ट्यूबवर ते एक्सपेरिमेंट परफॉर्म करत होतं, आणि त्यांना सडनली एक रेज मिळाली जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच्यानी डिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा ते असं एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात आणि हे एक त्यांना अशी रे मिळाली. इथे त्यांनी 2 प्लेट ठेवले, समजून घ्या असं, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, है ना. त्याची ती जी रेज आहे ना, ती कुठे डिफ्लेक्ट झाली? अशी पॉझिटिव्हकडे डिफ्लेक्ट झाली. ती अशी कर्व बनवली. म्हणजे त्यांना हे कळलं की ती जी रेज निघत आहे ना, ती कशी असली पाहिजे? निगेटिव्हली चार्ज. मग ऑब्व्हियसली ते कुठल्या तरी सबस्टन्स मधून निघत आहे, बरोबर. मग सबस्टन्सच्या अंदर सुद्धा काही ना काही निगेटिव्ह चार्ज असायला पाहिजे, असं त्यांना वाटलं. आणि ते बरोबरच होतं. आणि जे सबस्टन्स बाहेर निघत आहेत त्यांनी नाव दिलं काय? सबस्टन्स इन द सेन्स जे पार्टिकल्स बाहेर निघत आहेत त्याला त्यांनी त्या पार्टिकलला नाव दिले काय? त्यांना इलेक्ट्रॉन्स. काय नाव दिलं त्यांना? इलेक्ट्रॉन्स, असं नाव दिलं. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की ज्या सबस्टन्स मधून ह्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स निघत आहेत, मग आधी तर ते मला असं काही ते म्हणजे कुठे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट किंवा रिपेल होत नव्हते. मग अचानक हे निगेटिव्ह रे कुठून निघाली? म्हणजे याचं त्यांनी एक लॉजिक लावलं की त्याच्या अंदर काहीतरी निगेटिव्ह असलं पाहिजे. पण बाहेरून तर ते न्यूट्रल दिसतात, म्हणून त्यांना असं वाटलं की जेवढे निगेटिव्ह चार्ज असेल तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज असले पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा सबस्टन्स असं ॲज अ होल आपण पकडलं तर ते काय राहणार आहे? न्यूट्रल. पण त्याच्या अंदर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज तर असणारच आहे, नो डाऊट असणार आहे. आय होप दिस इज क्लिअर. मग त्यांनी ॲटमचा एक मॉडेल दिला.
है ना? त्यांनी ॲटमचं एक मॉडेल दिलं. जसं डेल्टॉनची जर मॉडेलची आपण गोष्ट करू, तर त्यांच्या हिशोबाने हे एक सिंगल असं गोल म्हणजे काय तर ॲटम. त्याच्यामध्ये काही त्यांनी प्लस आणि मायनस असं काही दिलेलं नाहीये, है ना? मी असं लिहू शकतो, "धिस इज व्हॉट स्ट्रक्चर ऑफ ॲटम." है ना? अकॉर्डिंग टू हू? अकॉर्डिंग टू डेल्टॉन. स्ट्रक्चर ऑफ डेल्टॉन झालंय. ओके. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, है ना? ॲज पर विच थेरी? डेल्टॉन थेरी. बरोबर. मग हे काय आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम ॲज पर विच थेरी? ॲज पर थॉम्सन्स थेरी. दिस इज व्हॉट स्ट्रक्चर ऑफ ॲटम. असं ॲटम असतो असं कुणी म्हटलं? थॉम्सननी म्हटलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मग ते काय सांगतात बघा, की ॲटम जे आहे ना, ते वॉटरमेलन सारखं असतं, टरबूज सारखं. टरबूजचं बघा हे दिसतंय ना तुम्हाला? है ना? जे बिया आहेत ते काय निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आणि बाकीचं उरलेलं जे रेड आहे ते काय? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेकाला बॅलन्स करेल आणि ॲज अ होल तुमचं ॲटम कसं असणार? न्यूट्रल. बरोबर? पण जेव्हा समजा आपण कुठल्या त्याला एनर्जी दिली किंवा काही दिली, तर इथले हे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स बाहेर येतील आणि ती मला रे म्हणून मिळतंय. है ना? असं त्यांनी एक लॉजिक लावलं, की ॲटम सुद्धा डिव्हाईड होऊ शकतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये. हे डेल्टॉननी नव्हतं सांगितलं. आलं का लक्षात? बरोबर? मग ते थेरी काय म्हणतात बघा, ॲटम्स आर डिस्ट्रक्टिबल म्हणजे ॲटमला डिस्ट्रॉय करून आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज घेऊ शकतो. या मॉडेलला प्लम पडिंग मॉडेल म्हणतात. कुठला मॉडेल? प्लम पडिंग मॉडेल म्हणजेच हा वॉटरमेलन मॉडेल. फाईन. आणि परफॉर्म्स सेव्हरल एक्सपेरिमेंट विथ ग्लास व्हॅक्यूम ट्यूब. ते तुम्हाला आधीच सांगितलं. मी रिव्हर्स गेलोय. हे सुद्धा सांगितलं होतं. हे सुद्धा सांगितलंय आणि डिस्ट्रक्टिबल आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. मग काय झालं समोर? काही सायंटिस्ट होते. ते त्यांना आणखी क्युरिओसिटी होती, की ॲटम मग सुरुवातीला डेल्टॉननी सांगितलं, की ते इंडिव्हिजिबल आहे. त्याचे अंदर पार्ट्स करू शकत नाही. मग थॉम्सन सरांनी सांगितलं, की परत त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आहे. आणि त्यांनी एक प्लम पडिंग मॉडेल दिलं, की ॲटम कसं असणार आहे? टरबूजसारखं असणार आहे. पण खरंच असं आहे का ॲटम? की याच्यापेक्षा काही वेगळं आहे? हे जाणून घेण्यासाठी एक्सपेरिमेंटला सुरुवात झाली. आणि ते एक्सपेरिमेंटमध्ये चांगले रिझल्ट्स मिळणाऱ्यापैकी एक एक्सपेरिमेंट जो आहे तो कुठला आहे तुमचं? ग्रीगर मार्सडन एक्सपेरिमेंट. जर ह्यांचा विचार केला तर हे सहयोगी होते. कोणाचे? तुमचे रुदरफोर्डचे, कलीग्स ऑफ रुदरफोर्ड आपण असं म्हणू शकतो. त्यांनी रुदरफोर्डच्या गाईडन्समध्ये ही एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं आणि हा खूप फेमस एक्सपेरिमेंट आहे फिजिक्समधला स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल बाय गोल्ड फॉईल. तुम्ही नाव सुद्धा ऐकलं असेल ते. ठीक आहे? तर ते यांनी परफॉर्म केलं. मग त्यांनी ते कसं परफॉर्म केलं बघा. एक सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल घेतलंय. ठीक आहे? अल्फा पार्टिकलचं जे एक स्ट्रीम आहे ते इथून पास होत आहे. ती एकदम स्ट्रेट लाईनमध्ये असली पाहिजे. ह्याच्यासाठी कॉलिमेटर थ्रू त्याला पास केलं. म्हणजे असं समजा कॉलिमेटरचं काम काय? त्याला स्ट्रेट लाईनमध्ये समोर नेणे. मग ही जी तुम्हाला लाईन दिसते ना निळीवाली, ही काय तुमची गोल्ड फॉईल. हे बघा ही जी लाईन दिसते ना, ही गोल्ड फॉईल आहे. तर गोल्ड फॉईल म्हणजे काय? तर गोल्डचा एकदम पतला पत्रा. पत्रा म्हणजे शीट आपण ज्याला म्हणूया. है ना? डक्टिलिटी, मलेबिलिटी तुम्हाला लक्षात असेल मेटलची प्रॉपर्टी आणि ती गोल्डला खूप जास्त असतं. तर त्याच्यामुळे त्याचा एक पत्रा घेतलाय छोटासा, एक हे घेतलंय. ठीक आहे? त्याला काय म्हणू आपण? शीट. खूपच ट्रान्सपरंट शीट. एवढी पतली की ट्रान्सपरंट दिसते आपल्याला. एवढी पतली ती शीट. मग जेव्हा आपण अल्फा पार्टिकल त्याच्यावर बंबार्ड करतोय, तर काय होतंय? मॅक्सिमम अल्फा पार्टिकल तिथून आरपार निघून जात आहे. मॅक्सिमम. काही अल्फा पार्टिकल इकडे डिफ्लेक्ट होत आहे, काही ह्या डायरेक्शनला आणि खूपच कमी सरळ रिटर्न येत आहे. आलं का लक्षात? सरळ कसं येत आहे? रिटर्न येत आहे. मग त्यांना हे वाटलं, की हे जे एक्सपेरिमेंट आहे, हे थॉम्सनच्या मॉडेलनी आपण एक्सप्लेनच नाही करू शकत. म्हणजे कसं बघा, मी काय म्हणतोय, जर ॲटम असं असतं आणि याच्या थ्रू आपण अल्फा पार्टिकल पाठवले असते असे मोठे-मोठे, है ना? आणि असं जर असतं, तर मला सांगा सगळेच्या सगळे काय झाला पाहिजे? आरपार निघून जायला पाहिजे सगळ्यांच्या सगळे. कारण अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम न्यूक्लियस आहे. बरोबर आहे? आणि त्याचं जे आहे त्याला काय म्हणू आपण? जे न्यूक्लियस आहे, ते सिंगल इलेक्ट्रॉन किंवा असं सिंगल पॉझिटिव्ह चार्जपेक्षा हेवी आहे. मग ते आरपार निघाला पाहिजे. पण आरपार निघत आहे मान्य, पण काही-काही सरळ वापस सुद्धा येतंय ना, म्हणजे इथे काहीतरी खूप जास्त हेवी आहे. अल्फा पार्टिकलपेक्षा सुद्धा. म्हणजे काहीतरी एक आहे, जे अल्फा पार्टिकलला सुद्धा बाउन्स बॅक करतंय. आलं का लक्षात? मग त्यांनी काय म्हटलं, की हे वालं जे मॉडेल आहे, कुणाचं? थॉम्सन सरांचं जे मॉडेल आहे. एक सेकंड.
थॉम्सन सरांचं जे मॉडेल आहे, मी हे थोडंसं कंप्लीट करून घेतोय. ठीक आहे. असं असं मॉडेल आहे. थॉम्सन सरांचं जे मॉडेल आहे, ते हे एक्सपेरिमेंट जे आहे ते सॅटिस्फाय नाही करू शकताय. म्हणजे जे एक्सपेरिमेंटचे जे रिझल्ट्स आहेत ना, ते सॅटिस्फाय नाही करू शकताय आणि म्हणून त्यांनी आपला स्वतःचा मॉडेल दिला, ज्याच्यामध्ये हे एक्सपेरिमेंटल रिझल्ट जे आहेत ते सॅटिस्फाय होतील. मग त्यांनी काय सांगितलं? कुणी? रुदरफोर्डनी. हे बघा इथं असेल. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. ते काय म्हणतात? रिझल्ट ऑफ ग्रीगर मार्सडन एक्सपेरिमेंट कॅन नॉट एक्सप्लेन बाय थॉम्सन्स मॉडेल. ते म्हणतात की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, मोस्ट ऑफ द स्पेस इज एम्प्टी अँड न्यूक्लियस हॅव ऑल पॉझिटिव्ह चार्ज अँड 99.9% ऑफ मास. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे बाळांनो, की ॲटम कसं असतं ना, सेंटरमध्ये त्याच्या न्यूक्लियस असते. काय असतं सेंटरमध्ये त्याच्या? न्यूक्लियस. मी थोडंसं कलर चेंज करून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला पण मज्जा येणार आहे. सेंटरमध्ये काय तुमचं? न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय? सगळाच पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑल पॉझिटिव्ह चार्ज लाईज इनसाइड दी न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय फिरत आहे? तर तुमचे इलेक्ट्रॉन्स फिरत आहे. न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय फिरत आहे? तुमचे इलेक्ट्रॉन्स फिरत आहे. आणि इलेक्ट्रॉन्सवर कुठला चार्ज? तर निगेटिव्ह चार्ज. आणि न्यूक्लियसवर कुठला चार्ज? तर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज झालाय. ओके, मी असं याच्याने करून घेतोय. हे झालंय तुमचं पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि हे झालंय तुमचं निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह. जर मी ॲटमला असं गृहीत धरेन तर माझे एक्सपेरिमेंटल रिझल्ट सगळेच्या सगळे सॅटिस्फाय होत आहे. कसं बघा, मोस्ट ऑफ द स्पेस बघा ॲटम मधली कशी आहे? एम्प्टी. तर मॅक्सिमम अल्फा पार्टिकल्स कसे? डायरेक्टली बाहेर निघून जाईल, अनडिफ्लेक्टेड. पण जसं एखादी हेलियम पार्टिकल इथे येणार, जसं आता मी एक छोटे छोटे हेलियम पार्टिकल्सचे पॉइंट्स घेतोय. कुठल्या कलरने घेऊ? तर येलो कलरने घेतोय. मग समजा अल्फा पार्टिकल्स जशी येतात, हा पॉझिटिव्ह चार्ज अल्फा पार्टिकलवर सुद्धा आपण पकडून घेऊ पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय होतं? रिपेल. मग ही वाली कशी जाणार? इकडे जाणार असं. आलं का लक्षात? थोडंसं जेव्हा जवळ जातं तेव्हा. म्हणजे असं जर न करता, एक सेकंड, मी डायरेक्ट लाईन काढतोय, थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे समजा इथून जात आहे तर ते अनडिफ्लेक्टेड जाणार. इथून जाणार तर ते सुद्धा अनडिफ्लेक्टेड जाणार. बघा, कारण ते न्यूक्लियस पासून खूप दूर दूर जात आहेत. आलं का लक्षात? पण जसं न्यूक्लियसच्या एखादी जवळ येईल, तो रिपेल होईल आणि तो इकडे जाण्याचा प्रयत्न करेल असं. आलं का लक्षात? आणि काही काही जे आहे ते डायरेक्ट हेड ऑन कोलिजन होईल, तर ते डायरेक्ट वापस येणार. मग अशीच तर रिझल्ट आपल्याला कुठे मिळतंय? आपल्याला रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये मिळतंय किंवा स्कॅटरिंग ऑफ अल्फा पार्टिकल बाय गोल्ड फॉइलमध्ये मिळतंय. आणि तेव्हा त्यांनी हा जो ॲटमचा मॉडेल आहे, तो त्यांनी काय केलं? कन्फर्म केलं. कोणी? रुदरफोर्डने, की ॲटम थॉम्सन सरांनी सांगितलं तसं नाही, तर असं आहे. कारण मी जे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले त्याचे रिझल्ट्स या ॲटमने मी स्पष्टपणे सांगू शकतो. आय होप दिस इज क्लिअर. फाईन. मग तेच तुमचं बघा, मोस्ट ऑफ द स्पेस इज एम्प्टी, न्यूक्लियस हॅव ऑल पॉझिटिव्ह चार्ज आणि ॲटमचा पूर्ण मास सुद्धा कुठे असेल? न्यूक्लियसमध्ये असेल. फाईन. असं कोण म्हणतात? रुदरफोर्ड म्हणतात. पण रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स होते, है ना? अकॉर्डिंग टू द क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, ते काय म्हणतात, की एखादी चार्ज जर मध्ये असेल तर तो एनर्जी इमिट करेल, है ना? आता बघा, मी जर हा मॉडेल बघितलं रुदरफोर्डचं, ठीक आहे, की चला हे असं गोल गोल फिरतंय म्हणजे हा चार्ज आहे ना, इलेक्ट्रॉन चार्ज आहे, बरोबर? मग तो गोल गोल फिरतोय म्हणजे तो मध्ये आहे, कारण वेलॉसिटी चेंज होत आहे ना प्रत्येक पॉइंटवर. कारण सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी जी आहे ते प्रत्येक जागी वेगळी वेगळी असते, कारण त्याची डायरेक्शन वेगळी वेगळी असते. मग इलेक्ट्रॉन इज इन एक्सलरेशन, त्याला काय एमिट करायला पाहिजे? रेडिएशन. मग त्याची एनर्जी कमी होणार आणि कमी होत 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 तो अंदरच्या ऑर्बिटमध्ये फिरू लागणार आणि फायनली कुठे जाऊन पडणार? न्यूक्लियस. तर तो पूर्ण ॲटमच अनस्टेबल होऊन जाणार ना, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं बॅलन्स होऊन जाईल आणि मग तुम्ही सांगू शकणार नाही की पॉझिटिव्ह कुठे आहे, निगेटिव्ह कुठे आहे. आलं का लक्षात? मग ह्याचं एक्सप्लेनेशन रुदरफोर्ड नाही देऊ शकलेत. ठीक आहे. मग समोर काय झालं? हे बघा, हे त्यांचे लिमिटेशन्स आहे रुदरफोर्डचे. मग समोर काय झालं? काही गोष्टी आल्यात. ठीक आहे. जसं स्पेक्ट्रा झालं. हे काही गोष्टी आल्यात समोर. नवीन-नवीन फिनॉमिना यायला लागले, कळायला लागले लोकांना. मग त्या फिनॉमिनाचा आधार घेऊन परत ॲटम्सचे नवीन मॉडेल आले. की त्याच्यामध्ये काही त्रुट्या ज्या आहेत त्या दूर करण्यात आल्या. आता
ॲटमची ॲटम मधला जसं हा ॲटॉमिक जो मॉडेल आहे, याच्यामधल्या त्रुटी दूर करण्यासाठी बोहर्सचं मॉडेल आलं. पण बोहर्सचं मॉडेल करण्याकरिता आधी आपल्याला स्पेक्ट्रा शिकणं गरजेचं आहे. तर मग आपली ही जी स्टोरी लाईन आहे, ही आपण समोर करूया. पण त्याच्या आधी काय बघणार आहोत आपण इथे? स्पेक्ट्रा. ओके? येस, ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आता ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय? खूप सिंपल आहे. कॉन्सन्ट्रेट करायचं तुम्ही. बघा, ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय? सपोज एक उदाहरण जर घ्यायचं झालं, तर काय म्हणू, की जसं फॉर एक्झाम्पल आपण जे खात आहे, है ना, बायोलॉजी, थोडंसं बायोलॉजीमध्ये जाणार. आपण जे काही खात आहे, ते न्यूट्रिएंट्स म्हणतो आपण त्याला. न्यूट्रिएंट्समध्ये काय येतात तुमचं? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कुठे येतात? न्यूट्रिएंट्समध्ये येतात. बरोबर? मग जर आपण त्यात म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट घेतोय, प्रोटीन घेतोय, हे सगळं कशाने बनलंय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजननी बनलेले आहेत. बरोबर? मग आपण जर ते खाऊन जगत आहे, तर आपली बॉडी कशाने बनलेली असेल? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजननी. हायड्रोकार्बन्स ज्याला म्हणतात. बरोबर? इफ आय एम नॉट रॉंग. राइट? म्हणजे काय? जे मी घेतोय तेच माझ्याकडे आहे आणि उद्या समजा एखाद्या जीवाची डेथ झाली, एखाद्या लिव्हिंगची डेथ झाली. मग तो जर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजननी बनला असेल, तर वापस सराउंडिंगला काय मिळणार? तेच कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. बरोबर? मग स्पेक्ट्रा म्हणजे काय? लक्षात घ्या आता मी काय सांगतो. स्पेक्ट्रा म्हणजे काय? बघा, जे रेडिएशन्स येत आहे आपल्याकडे, त्या रेडिएशनमध्ये खूप व्हरायटी आहे. ठीक आहे ना? वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स आहेत. स्पेक्ट्रा जर म्हणायचं झालं, तर तुम्हाला थोडक्यात दाखवायचं म्हणजे हा असा. हा दिसतंय तुम्हाला? स्पेक्ट्रा. स्पेक्ट्रा म्हणजे कसा? हे कंटिन्युअस आहे. हे बघा, हे एक वेगळी वेव्हलेंथ, ही वेगळी वेव्हलेंथ, ही वेगळी वेव्हलेंथ. कारण तुम्हाला माहिती आहे ना, वेगवेगळ्या कलरचे वेव्हलेंथ जे आहेत, ते आपण वेगवेगळं पकडतोय. राइट? मग अशी वेव्हलेंथ. आता हे व्हिजिबल रेंज आहे. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा भरपूर वेव्हज आहेत, जे ते आपल्याला दिसत नाहीये. पण ते कंटिन्युअस लाईनमध्ये तुम्हाला मिळतील समोर. तर ह्याला काय म्हणूया आपण? स्पेक्ट्रा. बरोबर? आता काय स्पेक्ट्रा? ठीक आहे. हा तुम्हाला स्पेक्ट्रा कळलं असेल मला असं वाटतं. असं समजायचं, की स्पेक्ट्रा म्हणजे काय बाळांनो? की एक द फुल रेंज ऑफ द फ्रिक्वेन्सीज ऑफ द रेडिएशन. है ना? म्हणजे एक अप्पर लिमिट, लोअर लिमिट त्याची पकडून घ्यायची. मग त्याच्यामध्ये सगळेच आले. यूव्ही झाले, एक्स-रे, सब सब व्हिजिबल, इनव्हिजिबल, इन्फ्रारेड, फार इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, सब रेज आले त्याच्यामध्ये. बरोबर? मग स्पेक्ट्राचा काय फंडा आहे? स्पेक्ट्राचा काय फंडा आहे? बघा, जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक हायड्रोजन ॲटम आहे. मी हा पकडतो हायड्रोजन ॲटम. आणि ह्या हायड्रोजन ॲटमवर मी सगळेच्या सगळे रेडिएशन्स टाकले, पूर्ण जेवढेही आहे. मग त्याच्यापैकी ते काही निवडकच रेडिएशन ॲब्झॉर्ब करेल. आलं का लक्षात? समजा फॉर एक्झाम्पल मी याच्यावर मी याला थोडंसं इकडे घेतोय. ठीक आहे. ते कुठे येते? इथे येते ना? हां, इथे येत आहे. चला बघूया आपण. हे जर समजा मी इथे घेतलंय. बघा, हा मी याच्यावर इन्सिडेंट केला. आता एवढ्या लाईटमधून ह्यांनी समजा इथे नाही मिळत. ठीक आहे. ह्यानी असं विचार करा, ह्यानी एक रेड लाईन घेतली इथली, एक रेड लाईन घेतली. रेड नाही, तिथे किती आहे? ग्रीन. हां, एक ग्रीन लाईन घेतली. हे एक. त्यानंतर थोडीशी येल्लो, एक. त्यानंतर ती थोडीशी जांभळी आपण बघतोय, ती एक. आणि परत काय तुमचं ब्ल्यू एक. म्हणजे याच्यावर आपण जेही रेडिएशन इन्सिडेंट केलं, त्यांनी सगळ्याच्या सगळ्या नाही घेतल्या. काही निवडकच त्यांनी ॲब्झॉर्ब केलं. कुठल्या कुठल्या केल्या बघा? ग्रीन, येलो, पिंक, थोडंसं पिंक पकडा आणि ते ब्लू. म्हणजे एवढ्या स्पेक्ट्रमधून त्या लाईन काय होतील? गायब होतील. ती कुणी घेतली? याने घेतले. आणि मग नंतर हा काय करणार? तेच लाईट इमिट करणार. बरोबर? मग जे लाईट घेणार आणि तेच लाईट इमिट करणार, तर ते जर लाईट असं असेल, तर हा काय बनणार त्याचा? स्पेक्ट्रा. कशाचा? हायड्रोजनचा. आय होप दिस इज क्लिअर. बरोबर? इथल्या दिलेल्या एवढ्या रेडिएशनपैकी त्यांनी तेवढ्याच रेडिएशन घेतल्या. बरोबर? तर मग ॲक्चुअली स्पेक्ट्रा जो आहे ना 2 टाइप्सचा बनतो. ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन. आता हे ॲब्झॉर्ब केलं तर तेच इमिट करणार. असं काहीतरी आपण लक्षात घेऊया. बरोबर? इथे काय दिलंय तुम्हाला? इमिशन स्पेक्ट्रा. हे लाईट्स काय करणार आहे? तो इमिट करणार आहे. आय होप दिस इज क्लिअर. आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? इथं पूर्ण रंगबिरंग असतं आणि हे इथे ब्लॅक ब्लॅक लाईन असतात. म्हणजे काय? की तिथलं जे आहे ते त्यांनी ॲब्झॉर्ब केलं. जसं मी याच्यातून सांगू शकतो तुम्हाला. हे बघा. याच्यातून तुम्हाला मी सांगू शकतो, की जसं मी इथे ब्लॅक लाईन ठेवली म्हणजे काय? ही एवढी ब्लॅक लाईन जी आहे ती त्यांनी घेतली. कुणी? हायड्रोजन ॲटमनी. याला म्हणूया आपण स्पेक्ट्रा. आय होप दिस इज क्लिअर. काय असतं बघा, मेटॅलिक ऑब्जेक्टचा कंटिन्युअस स्पेक्ट्रा. कंटिन्युअस स्पेक्ट्रा म्हणजे हे असं दिसतं पूर्ण कंटिन्युअस. ठीक आहे. पण हायड्रोजन गॅसचं कसं असतं? लाईन स्पेक्ट्रा. फाईन.
स्पेक्ट्रल लाईन्स कॅन बी डिवायडेड इन ग्रुप्स. त्या लाईन्सला, ह्या ज्या लाईन्स आहेत याला आपण ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. त्याला नाव दिलेलं आहे लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि पीफ्रंट इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर वेव्हलेंथ्स. त्याला आपण काय करतोय, सिरीजमध्ये ठेवतोय. सर हेच का बरं, बाकीचे का बरं नाही? ऍक्च्युली स्पेक्ट्रामध्ये ह्या लाईन प्रॉमिनंट आहेत, ठीक आहे, किंवा यांचा शोध आपल्याला ऑलरेडी लागला आहे असं समजा, किंवा त्या आयडेंटिफिएबल आहे असं जर आपण थोडासा विचार करून केलं तर लायमन, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट आणि पीफंड ह्या सिरीज तुम्हाला मिळालेल्या आहेत जर तुम्ही डिव्हिजन केलं तर. मग ॲज वी गो टुवर्ड शॉर्टर वेव्हलेंथ द सेपरेशन बिटवीन सक्सेसिव्ह लाईन डिक्रीजेस. हे बघा, हे लायमन सिरीज, बाल्मर, पाश्चन, ब्रॅकेट, पीफंड असं समोर जाता येणार, ठीक आहे. आता याचं काय म्हणणं आहे की जसजसं तुम्ही शॉर्टर वेव्हलेंथकडे जाणार तसं दोघांच्या मधली जे डिस्टन्स आहे ते कमी होत जाणार. हे बघा, डिस्टन्स जे आहे ते कमी होत जात आहे. फाईन. हे बघा, ॲज वी गो टुवर्ड शॉर्टर्ड वेव्हलेंथ, तिकडे काय 120 नॅनोमीटर, इकडे किती आहे 90 नॅनोमीटर. तर जसं मी 120 कडून 90 कडे येतोय, द सेपरेशन बिटवीन द सक्सेसिव्ह लाईन्स डिक्रीजेस. सेपरेशन बिटवीन द सक्सेसिव्ह लाईन्स डिक्रीजेस. कुठल्या सिरीजच्या लाईन आहेत? लायमन सिरीजच्या लाईन्स आहेत. आय होप दिस इज क्लिअर. आता लायमन सिरीजच्या लाईन्स म्हणजे काय, त्याच्या वेव्हलेंथ बघायच्या. आता इथे एखादी असतं तर तो किती असतं, 100 नॅनोमीटर. ह्या काय असतं, 90 नॅनोमीटर, लाईक दॅट. दुसरी सिरीज काय तुमची बाल्मर, तिसरी काय तुमची पाश्चन आहे, बरोबर. मग ह्यांच्या ज्या वेव्हलेंथ आहे त्याचा एक फॉर्म्युला बनतो. 1/λ इज इक्वल्स टू आर इन ब्रॅकेट 1/n² मायनस 1/m². मग जेव्हा तुम्ही n बरोबर 1 पुटअप करता आणि m ची व्हॅल्यू 2, 3, 4 असं घेता तर तुम्हाला लायमन सिरीजचे सगळे वेव्हलेंथ्स मिळतील लॅम्बडा, बरोबर. जेव्हा तुम्ही n इज इक्वल्स टू 2 घ्याल आणि m इज इक्वल्स टू 3, 4, 5 असं इन्फिनिटी पर्यंत न्याल, तुम्हाला बाल्मर सिरीजच्या वेव्हलेंथ मिळतील किंवा वेव्ज मिळतील, बरोबर. याच्यावर मला हे कळतं की लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू m. जेवढा जास्त m असेल तेवढा कमी तुमची काय राहणार आहे, वेव्हलेंथ. फाईन. रुदरफोर्ड मॉडेल हे एक्सप्लेन करू शकलेले नाहीत. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मग अशी 2 गोष्टी नाही सांगू शकले रुदरफोर्ड मॉडेल. पहिला की अस्लरेटिंग चार्जेस इमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. मग इलेक्ट्रॉन जर रेडिएशन इमिट करेल तर ते फायनली जाऊन न्यूक्लियसमध्ये पडले पाहिजे, पण तसं होत नाही. आणि दुसरं, हे स्पेक्ट्रम सुद्धा रुदरफोर्ड मॉडेल सांगू शकले नाही की हे अशा ज्या लाईन्स मिळतात मला त्या का बरं मिळतात. जेव्हा एखाद्या सबस्टन्सवर मी लाईट टाकतोय ते काही लाईट ॲब्झॉर्ब करतं आणि मग इमिट करतं, तर हे कशाने तुम्ही सिद्ध करून दाखवाल किंवा याचं एक्सप्लेनेशन का द्याल, हे त्यांच्याकडे नव्हतं. मग ह्या सर्वांचं उत्तर दिलं कोणी, बोर्सनी. बोरनी आपलं एक मॉडेल मानलं आणि त्या मॉडेलमध्ये काही चेंज नाही केलं, स्ट्रक्चरमध्ये काही तेवढे चेंज केलेले नाही. म्हणजे काय, सेम ॲज युजल. जसं फॉर एक्झाम्पल तुमचं हे ॲटम आहे है ना, हे ॲटम आहे, असंच ॲटम ठेवलं त्यांनी. सेंटरमध्ये काय ठेवलं त्यांनी, न्यूक्लियस ठेवलंय, सेम, ठीक आहे, न्यूक्लियस ठेवलं. फक्त त्यांनी काय केलं, ऑर्बिट्स डिफाईन केलं. ऑर्बिट्स डिफाईन म्हणजे काय, त्यांच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉन जो गोल गोल फिरतो तर जरूर तो इलेक्ट्रॉन जर गोल गोल फिरत असेल ना बाळांनो, तर असं नाही आहे की तो त्याला ज्या वाटेल त्या ऑर्बिटमधून फिरेल. हे बघा, हे त्याचे ऑर्बिट्स आहेत, एवढे ऑर्बिट असे है ना, असे ऑर्बिट्स आहेत. इलेक्ट्रॉनला ज्या वाटेल त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत नसतो, पण त्याच ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतो ज्याच्यामध्ये तो एनर्जी रेडिएट करणार नाही, अशा ऑर्बिटमध्ये तो फिरत असतो. आणि मग ते ऑर्बिट कोणते, मग ते सांगतात की ज्या ऑर्बिटमध्ये अँग्युलर मोमेंटम इलेक्ट्रॉनचा किती असला पाहिजे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π, त्याच ऑर्बिटमध्ये ते विथआउट रेडिएटिंग एनर्जी फिरणार आहेत. आलं का लक्षात, बरोबर. आणि मग ते परत सांगतात काय की जेव्हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीमध्ये जम्प होतात तेव्हा ते काय इमिट करतात, रेडिएशन. बघा तुम्हाला आता मी सांगतोय, हा न्यूक्लियस झाला. आधी मी काय करतोय, तुम्हाला सांगतोय त्यांचं जे काही अझम्पन्स आहेत किंवा जी त्यांची थिअरी आहे ते तुम्हाला सांगतोय. त्यांच्या म्हणण्यानुसार हा तुमचा न्यूक्लियस पकडा, बरोबर. मग इलेक्ट्रॉनला वाटेल त्या ऑर्बिटमध्ये फिरणार नाही. एक पर्टिक्युलर ऑर्बिट, जसा हा ऑर्बिट झाला, ह्या इलेक्ट्रॉनमध्ये फिरू शकणार, त्यानंतर ह्या ऑर्बिटमध्ये फिरू शकणार, त्यानंतर ह्या ऑर्बिटमध्ये फिरू शकणार, पण इलेक्ट्रॉन्स ह्या ऑर्बिटमध्ये फिरू शकणार नाही. आता मी जे ग्रीन लाईन्सनी करतोय तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरू शकणार नाही. का बरं फिरू शकणार नाही ग्रीनमध्ये, कारण ग्रीनमध्ये त्याचा अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π नाही आहे, h/2π नाही आहे. बाकी व्हाईटमध्ये काय आहे,
त्याचं जे अँग्युलर मोमेंटम आहे ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π आहे आणि म्हणून त्याच ऑर्बिटमध्ये ते फिरू शकतात. असं कुणाचं म्हणणं आहे? बोहर्सचं म्हणणं आहे. बरोबर. आता ऑब्वियस आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन फिरेल, आता मी हे काढून घेतोय तुमचं काय, जेव्हा याच्यामध्ये नाही फिरतंय ते काढून घेतोय आणि एक सिंपल आता एक मॉडेल ठेवतोय मी इथे, की हा न्यूक्लियस आहे आणि हे काय तुमचं ऑर्बिट आणि हे आहे तुमचं इलेक्ट्रॉन. ठीक आहे, दिस इज पॉझिटिव्ह अँड दॅट इज निगेटिव्ह. मग इलेक्ट्रॉन जे न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरेल, आता पॉस्च्युलेट ते काय म्हणतात, हे त्यांचे अजम्पशन पॉस्च्युलेट्स काय म्हणतात बघा, कुणाचे? बोहर्सचे. पहिला पॉस्च्युलेट काय म्हणते, की इलेक्ट्रॉन जे आहे ते न्यूक्लियसच्या अराउंड फिरणार आणि जेही सेंट्रिपिटल फोर्स त्याला लागणार आहे ते कोण देत आहे? ते अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बघितलं होतं काय, दोन चार्जेसच्या मध्ये फोर्स किती असतं ते. फाईन. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स काय देत आहे? अट्रॅक्शन बिटवीन प्लस अँड मायनस, दॅट इज न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. हा पहिला अजम्पशन, पहिला पॉस्च्युलेट. दुसरा पॉस्च्युलेट ते काय म्हणतात, की इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरतात ज्या ऑर्बिटमध्ये त्याचं अँग्युलर मोमेंटम nh/2π आहे. आणि असं का बरं? कारण अशाच ऑर्बिटमध्ये ते एनर्जी रेडिएट करणार नाही आणि म्हणून जे मॅक्सवेलनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली होती ते इथे त्यांनी क्लिअर केलेली. बरोबर. पण तिथेच का बरं फिरतं हे त्यांनी क्लिअर केलेलं नाही. ते नंतर डी ब्रॉय क्लिअर करतात त्याला, ते बघू आपण समोर. आणि नंतर ते काय म्हणतात, जसं फॉर एक्झाम्पल हा एक ऑर्बिट झाला, ठीक आहे. आता हा दुसरा ऑर्बिट समजा, ठीक आहे, ओके. जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमध्ये आहे तेव्हा त्याची एनर्जी जास्त. समजा हा इलेक्ट्रॉन इथून जम्प करून इथे आला, म्हणजे हा जम्प जेव्हा तो इथून इथे करतोय तर ह्या याच्यामध्ये एनर्जी जास्त, ह्या याच्यामध्ये एनर्जी कमी. तर कमीमध्ये जर त्याला यायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? एनर्जी इमिट करावं लागेल आणि तीच एनर्जी इथून इमिट होते इन द फॉर्म ऑफ रेडिएशन जेव्हा ते जम्प करते. हे आहे काय त्याचं तिसरं ऑर्बिट. बघा, पहिला सेंट्रिपिटल फोर्स बरोबर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. दुसरं अँग्युलर मोमेंटम शुड बी इज इक्वल्स टू nh/2π. तिसरं हायर एनर्जी पासून लोअर एनर्जीमध्ये जम्प करताय तर फोटॉन रिलीज होणार, दॅट इज एच न्यू. आता रेडिएशनही घेऊ शकता तुम्ही, आपण ड्युअल नेचरमध्ये बघितलंय. इधर यू कॅन टेक रेडिएशन ऑर यू कॅन ऑल्सो टेक युअर फोटॉन. Fine, because they have both the dual nature, both particle as well as wave nature. That's why you can take the both, but more precisely you have to take what? The photon, whose energy is what? h nu, जे आपण ड्युअल नेचर मध्ये बघितलंय. फाईन. चला समोर चालूया. ह्यालाच कसं वाचतात बघा, ते तुम्ही थोडंसं बघून घ्या, है ना. काय म्हणतात बघा, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन द सर्क्युलर ऑर्बिट अँड द सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन. सेकंड काय म्हणतं, द रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन ओनली टेक सर्टन फिक्स्ड व्हॅल्यूज. रेडियस सर्टन फिक्स्ड व्हॅल्यूज घेत आहे, म्हणजेच काय, ते ऑर्बिट एक फिक्स्ड व्हॅल्यू घेत आहे. बरोबर. कारण ऑर्बिटला कसं एक्सप्लेन करा? रेडियसनी. बरोबर. such that the angular momentum of the electron in these orbits is an integral multiple of h/2π, h being the Planck's constant. An electron can make a transition, म्हणजे jump from one of its orbit to another orbit having lower energy, म्हणजे higher पासून lower. In doing so, it emits a photon of energy equal to the difference in its energies in the two orbit. ऑब्वियस आहे, ज्या दोन ऑर्बिट मधल्या एनर्जीचा डिफरन्स आहे तेवढंच काय करू शकणार आहे, ते एनर्जी इमिट करू शकणार आहे. दॅट्स इट. ठीक आहे. तर हे झाले काय, बोर्सचे पॉस्च्युलेट. मग कुठल्या रेडियसमध्ये फिरताय, मग त्या रेडियसची काय व्हॅल्यू आहे, है ना. मग ते काय करतात, पहिला आणि दुसरा पॉस्च्युलेट घेत आहेत, है ना. पहिला आणि दुसरा पॉस्च्युलेटमध्ये बघा, पहिला आणि हा दुसरा पॉस्च्युलेट, ह्याला थोडंसं आपण इकडे तिकडे ऍडजस्ट केलं तर आरची व्हॅल्यू तुम्हाला मिळते, म्हणजे रेडियस ऑफ nth बोर्स ऑर्बिट मिळते तुम्हाला epsilon नॉट h² n² अपॉन पाय m e² इंटू झेड. फाईन. दॅट इज इक्वल्स टू, आता हाई n² सोडून बाकीची सगळ्या व्हॅल्यूला आपण a नॉट घेऊया, कारण ते व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहे, तर चेंज होत नाही जनरली. ठीक आहे. फॉर द इलेक्ट्रॉन तर आर एन बरोबर a नॉट n² घेऊ शकतो आपण. पहिल्या जर ऑर्बिटचा रेडियस काढायला गेला तर n बरोबर 1 पुटअप करायचं, बाकी या सगळ्यांची व्हॅल्यू पुटअप करायची. तुम्हाला R1 बरोबर 0.053 नॅनोमीटर असं आन्सर मिळतं. त्यालाच काय म्हणूया आपण, a नॉट. फाईन. समोर
मग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स कशी राहणार आहे किंवा किती राहणार आहे? आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशन जर क्लिअर असेल तर तुम्हाला कळतं, की एखाद सॅटेलाइट जर अर्थच्या अराउंड फिरतंय, तर त्याची टोटल एनर्जी म्हणजे काय? तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. In the same way, electron is revolving around the nucleus. That's why the total energy of electron is equal to what? The kinetic energy plus potential energy. बघा, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ह्या दोघांचं ॲडिशन केलं तर फायनली मला हा एक्सप्रेशन मिळतोय. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन, ठीक आहे, त्यानंतर झेड, त्यानंतर ई, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन, ॲप्सिलॉन नॉट, एच स्क्वेअर, ह्या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला माहिती असतं. ते आपण पुट केलं तर सरळ सरळ तुम्हाला -13.6 झेड स्क्वेअर आपण एन स्क्वेअर. आता इथे झेड इज इक्वल्स टू 1 पुटअप केलं तर तुम्हाला काय मिळतं? ते हायड्रोजन मिळतंय. ठीक आहे. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये किती एनर्जी असणार आहे? 13.6. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये आपण हायड्रोजनची गोष्ट चालू आहे बघा. एनर्जी लेवल्स अँड ट्रान्झिशन बिटवीन देम फॉर हायड्रोजन ॲटमची गोष्ट चाललेली आहे ती. ठीक आहे. तर झेड इज इक्वल्स टू 1, मग एन स्क्वेअर, म्हणजे पहिला ऑर्बिट असेल तर एन बरोबर 1 तर 13.6 मिळेल. दुसरा जर ऑर्बिट असेल तर एन बरोबर 2 होणार आणि उत्तर काय येणार? -13.6 डिवायडेड बाय 4, कारण स्क्वेअर आहे तर उत्तर मिळणार तुम्हाला 3.4. आता मायनसमध्ये, आता मायनसमध्येच मिळणार आहे. मायनस काय मिळाली आहे एनर्जी? कारण इलेक्ट्रॉन बाउंड आहे कुणाशी? न्यूक्लियसशी, म्हणून ते एनर्जी मायनसमध्ये येत आहे. मग याला डिवायडेड बाय 2 स्क्वेअर केलं तर हे मिळेल, याला डिवायडेड बाय 3 स्क्वेअर केलं तर हे मिळेल, याला डिवायडेड बाय 4 स्क्वेअर केलं तर हे मिळेल. असं चाललं तुम्हाला इन्फानाईट पर्यंत. आय होप दिस इज क्लिअर. तर हे वेगळे वेगळे लेवल्स आहेत कशाचे? एनर्जीचे, करस्पॉन्डिंग टू द ऑर्बिट ॲज सजेस्टेड बाय दी बोर्स. ठीक आहे. मग बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मग अशी की एन बरोबर 1 असेल आणि एम बरोबर 2, 3, 4 असेल तर काय? तर लायमन सिरीज. बघा, एन बरोबर 1, एम बरोबर 2, म्हणजे हे 2 पासून येला तर हा, 3 पासून, 4 पासून, 5 पासून, हे चाललंय बरोबर. सेकंडवर जंप होत असेल तर बार्मर, पहिल्यावर जंप होत होती काय? लायमंड, दुसऱ्यावर काय? बाल्मर, तिसऱ्यावर काय? पाश्चन, चौथ्यावर काय? ब्रॅकेट. चालले ते सिरीज. फाईन. चला समोर चलूया. एक्सायटेशन एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी रिक्वायर्ड टू टेक एन इलेक्ट्रॉन फ्रॉम द ग्राउंड स्टेट टू अन एक्सायटेड स्टेट. बघा, एक्सायटेड स्टेट म्हणजे काय? लोअर एनर्जीपासून हायर एनर्जी ऑर्बिटमध्ये घेऊन जायचं, ते एक्सायटेशन झालं. बरोबर. आणि आयोनायझेशन किंवा बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? सरळ एवढी एनर्जी द्यायची की ती इलेक्ट्रॉन ॲटमपासून बाहेर निघून जाणार. दॅट इज आयोनायझेशन ऑर बाइंडिंग एनर्जी, पण ते मिनिमम, कमीत कमी, है ना. जास्तीत जास्त तुम्ही कितीही देऊ शकता, पण मिनिममची गोष्ट सुरू आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, डी ब्रॉईज एक्सप्लेनेशन. मी तुम्हाला सांगितलं की जे बोहर्सनी सांगितलं तुम्हाला काय? की इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरणार ज्या ऑर्बिटमध्ये त्याचं अँग्युलर मोमेंटम किती आहे? NH/2π. मग हे असंच का? याचं उत्तर कोणी दिलं तुम्हाला? डी ब्रॉयने दिलं. डी ब्रॉय ऍक्च्युली काय म्हणतात की इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरतो ज्या ऑर्बिटमध्ये तो काय फॉर्म करू शकतो? स्टँडिंग वेव्स. स्टँडिंग वेव्स म्हणजे स्टेशनरी वेव्स. म्हणजे जे तुमचं 2πr आहे ते बरोबर किती असलं पाहिजे? n इंटू लॅमडा, म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅमडा. ती कंडिशन असते तुमची स्टँडिंग वेव्हसाठी, है ना. म्हणजे बरोबर तुमचे लूप्स फॉर्म होतात. बरोबर. हे बघा जे दिलेलं आहे 2πr बरोबर काय? n लॅमडा. त्याला तुम्ही सॉल्व केलं तर लॅमडा बरोबर मिळतं h/mv. बघा, ॲक्च्युली हे लॅमडा हे इथून 2πr/n झालंय. मग आपल्याकडे लॅमडा बरोबर h/p आहे. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. मी असं करून घेऊ का याला? बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे 2πr बरोबर n लॅमडा फॉर द स्टँडिंग वेव्स, ते इथून लॅमडा निघालं. परत लॅमडाची व्हॅल्यू h/p म्हणजे h/mv. आता ह्या दोघांना जर मी सोबत घेतलं तर p बरोबर nh/2πr होतं. p बरोबर काय आहे तुमचं? p इंटू आर, म्हणजे अँग्युलर मोमेंटम जर मी घेतलं तुमचं काय होतं? p इंटू आर. p काय आहे? मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमसाठी त्याला आरनी मल्टिप्लाय करावं लागतं, फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे. रोटेशनल डायनामिक्स. मग पी मल्टिप्लाय बाय आर म्हणजे हे मल्टिप्लाय बाय आर, आर आर कॅन्सल, काय मिळतं? NH/2π. म्हणजे जर आपण असं गृहीत धरलं की इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे त्या ऑर्बिटमध्ये जर स्टँडिंग वेव्ह फॉर्म करत जर असतील, है ना, तर तिथेच मी म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन विदाउट रेडिएटिंग एनर्जी फिरणार. अदरवाईज जर दुसरं ऑर्बिट असेल तर त्याच्यामध्ये ते एनर्जी रेडिएट करेल आणि त्या ऑर्बिटमध्ये येईल ज्या ऑर्बिटमध्ये परत तुम्हाला स्टँडिंग वेव्स मिळतील. फाईन. येस, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी. आता बघा काय
आता आपण गेलोय कुठे? न्यूक्लियसमध्ये. बरोबर. आतापर्यंत आपण समजा ॲटमची स्टडी करत होतो. ठीक आहे. आता आपण न्यूक्लियसमध्ये जातोय. मग न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय? बघा, न्यूक्लियस कशाने बनलेला असतो? न्यूक्लिऑन्सनी बनलेला असतो. मग न्यूक्लिऑन्स म्हणजे काय? तुमचे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. आता बघा, प्रोटॉन प्रोटॉन रिपल्शन व्हायला पाहिजे आणि ते बाहेर निघायला पाहिजे, पण तसं नाही होत. कारण त्याच्या अंदर एक फोर्स असतो ज्याला म्हणतो आपण न्यूक्लिअर फोर्स, अँड दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन द नेचर. म्हणजे न्यूक्लिअर फोर्सनी तुमचं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे बाइंड असतात इनसाइड द न्यूक्लियस. बरोबर आहे. मग ती एनर्जी येते कुठून? बरोबर. ती एनर्जी कुठून येते त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे, ज्याला म्हणतात काय? बाइंडिंग एनर्जी. बरोबर. बघा कसं असतं ॲक्च्युली, आपण जर आयसोलेट न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचे मासेस जर ॲड केले, बरोबर. जसा फॉर एक्झाम्पल एक ॲटम घेतलं, जसं फॉर एक्झाम्पल पकडून घ्या तुम्ही एखाद ॲल्युमिनियम किंवा काही, ठीक आहे. मग त्याच्या अंदर काही नंबर ऑफ न्यूक्लियस असतील असं पकडून घ्या तुम्ही, एक गृहीत धरा. ठीक आहे. म्हणजे 26 पकडून घ्या तुम्ही. 26 मध्ये 13 तुमचे काय राहणार? प्रोटॉन, आणि 13 काय राहणार? तुमचे न्यूट्रॉन, असं पकडून घ्या 2 मिनिटासाठी. मग काय होत आहे? 13 प्रोटॉन आणि 13 न्यूट्रॉनचे जर मी सेपरेट मास घेऊन ॲड केलं तर ते जास्त मिळतील ॲक्च्युअल मास ऑफ द न्यूक्लियस ऑफ दी ॲल्युमिनियमच्या. म्हणजे त्याचे जर कॉन्स्टिट्युएंट मी काढले, वेगळे वेगळे केले आणि त्याला ॲड केलं तर त्याचं मास जास्त निघेल ॲज कम्पेअर्ड टू काय? त्याचा ॲक्च्युअल मास. म्हणजे 2 मासमध्ये डिफरन्स आहे. मग जो डिफरन्स आहे ना, त्या मासचं कन्व्हर्शन होत आहे एनर्जीमध्ये, आणि त्याच एनर्जीचं तुम्हाला मिळतोय काय? न्यूक्लिअर फोर्स. बरोबर. हे बघा, दिस इज मास डिफेक्ट. मास डिफेक्ट म्हणजे आय कॅन से द डिफरन्स इन द मास, डिफरन्स बिटवीन द कॅल्क्युलेटेड मास अँड द ॲक्च्युअल मास. आता हा कॅल्क्युलेटेड मास झाला. कुठलं? हे बघा, ZMP इंटू ZMN. हे तुमचा ॲटॉमिक नंबर आहे. MP इंटू MN, मास ऑफ द प्रोटॉन, मास ऑफ द न्यूट्रॉन. आता हे काय झालं? सलग एक ॲक्च्युअल ऑर कॅल्क्युलेटेड मास ऑफ दॅट ॲटम मायनस M ॲक्च्युअल मास. तुम्हाला काय मिळणार आहे? डेल्टा M. डेल्टा M म्हणजे काय? मास डिफेक्ट. मग हाच मास डिफेक्ट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो अकॉर्डिंग टू द आइन्स्टाईन मास एनर्जी रिलेशनशिप. आणि तीच एनर्जी राहते कशासाठी? तुम्हाला न्यूक्लिअर फोर्ससाठी. हे बघा, E इज इक्वल्स टू MC². तर डेल्टा MC², हा डेल्टा इथे M टाकलंय आणि C² मल्टिप्लाय केलंय. दॅट्स इट. हीच एनर्जी तुम्हाला मिळते किंवा आहे. मिळते इन द सेन्स आहे. कुठे? तुमच्या न्यूक्लियसमध्ये, ज्या एनर्जीचं कन्व्हर्शन फोर्समध्ये होतं आहे, दॅट इज न्यूक्लिअर फोर्स. आणि तेच फोर्स बाइंड करून ठेवतं कशाला? न्यूक्लिऑन्सला. तर न्यूक्लिऑन्स म्हणजे काय? तुमचं न्यूट्रॉन आणि प्रोटॉन बाळांनो. फाईन. मग बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजे काय? आता ए मास नंबर पकडा आणि EB बाइंडिंग एनर्जी पकडा. तर EB जेही काही बाइंडिंग एनर्जी असेल डिवायडेड बाय मास नंबर कराल तर तुम्हाला काय मिळणार आहे? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. ठीक आहे. पर न्यूक्लियॉन. कारण न्यूक्लियॉनमध्ये आपण ए मास नंबरचं बघतोय ते. ठीक आहे. फाईन. मग जर आपण पिरियोडिक टेबलची जर गोष्ट केली तर बघा, सुरुवातीला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन फार कमी आहे, पण ती वाढत वाढत जात आहे, है ना. वाढत वाढत इथे तुमचं एक पीक येत आहे. पीक म्हणजे मॅक्सिमम येत आहे. ठीक आहे. एक मॅक्सिमम येतं ह्या लाईनमध्ये, मग परत ते कमी कमी होत जात आहे. म्हणजे काय? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन सुरुवातीच्या आणि शेवटच्या एलिमेंटची कशी आहे? कमी कमी आहे. मग बाइंडिंग एनर्जी जर न्यूक्लियॉनची कमी आहे तर न्यूक्लियॉन जे आहे ते लूजली बाउंड असतील एकमेकाला, है ना. म्हणजे त्यांची बाहेर निघण्याची शक्यता जास्त, आणि जेव्हा ते बाहेर निघतील तर तुमचं न्यूक्लिअर फोर्स तोडून निघतील, म्हणजे तीच न्यूक्लिअर एनर्जी बाहेर पडेल. बरोबर. मग ती न्यूक्लिअर एनर्जी जे बाहेर पडते ती अल्फा, बीटा आणि गॅमा रेसच्या स्वरूपात बाहेर पडते. बरोबर. मग असे एलिमेंट ज्यांचे मास नंबर खूप कमी किंवा खूप जास्त आहे ते काय आहे? अनस्टेबल आहे, आणि ते काय करत राहतात? इमिट करत राहतात रेडिएशन, जसं अल्फा, बीटा आणि गॅमा. तर त्याला म्हणूया आपण काय? रेडिओ ॲक्टिव्ह डीके किंवा रेडिओ ॲक्टिव्ह इमिशन. फाईन. नेक्स्ट, जेव्हा अल्फा होतो म्हणजे अल्फा डीके होतो किंवा अल्फा पार्टिकल बाहेर पडतात तेव्हा त्याचा ॲटॉमिक नंबर 2नी कमी होतो, ॲटॉमिक मास 4नी कमी होतं. हे तुम्हाला माहिती आहे, खूप आधी पण झालंय. बीटा डीकेमध्ये ॲटॉमिक नंबर 1नी वाढतंय, मास तसंच राहत आहे, सोबत ह्या गोष्टी निघतात. जेव्हा गॅमा होत आहे तेव्हा ए आणि झेडमध्ये कुठलाही चेंज नसतं. पण याच्यामध्ये एनर्जी मग निघते कशी? याच्यामध्ये एनर्जी अशी निघते की जे न्यूक्लियॉन्स असतात ना बेटा, त्यांची सुद्धा वेगळी वेगळी एनर्जी लेवल्स असतात. जेव्हा एक न्यूक्लियॉन्स हायर एनर्जीपासून लोअर एनर्जीवर जम्प करतो
तेव्हा जे आहे तिथून एनर्जी इमिट होत आहे. फाईन. येस. नेक्स्ट इज व्हॉट? लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके. आता जे डीके होत आहे म्हणजे एखादी सबस्टन्स जर आता रेडिओ ॲक्टिव्ह आहे तर मग तो डीके होत जाणार, म्हणजे तो त्याच्यातून रेडिएशन निघेल. रेडिएशन निघाला की तो कमी कमी होत जाणार. मग त्याचं एक लॉ आहे, त्याला म्हणू रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ. ते काय? रेट ऑफ डिसइंटिग्रेशन is directly proportional to the number of radioactive elements or the particles at instant t है ना, into the time dt. म्हणजे जे डिसइंटिग्रेशन आहे ते दोन गोष्टींवर डिपेंड आहे. पहिला, ह्या वेळेवर किती आहे, त्यानंतर टाइम किती स्पेंड झालेला आहे किंवा टाइम किती समोर गेलेला आहे. फॉर एक्झाम्पल असं लक्षात घ्या की आता 100 मॉलिक्युल्स आहेत, ॲटम्स आहेत, कशाचे? युरॅनियमचे. मग ते डीके होतील. डीके तेवढा जास्त होणार जेवढा ह्या वेळेवर सबस्टन्स राहणार. म्हणजे आता 100 आहे तर प्रत्येक सेकंडला 1 होत असेल, पण असं करता करता 50 वर येईल, मग प्रत्येक सेकंडवर 1 नाही होणार, तर प्रत्येक 2 सेकंडवर 1 होणार. म्हणजे डीके रेट काय झाला? कमी. मग तो कशावर डिपेंड आहे? आत्ताच्या पॉइंटवर किती तुमच्याकडे आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि वेळेवर पण डिपेंड आहे. तेच दिलंय तुम्हाला. dn इज प्रपोर्शनल टू -n ऑफ टी dt. मायनस याच्यासाठी कारण त्याची क्वांटिटी कमी होत आहे. त्याला सॉल्व्ह केलं, लॅम्बडा कॉन्स्टंट आला, त्याला डीके कॉन्स्टंट म्हणायचं. ठीक आहे. आता हा मला करायचा आहे किती? टी इज इक्वल्स टू 0 वेळापासून एक टी वेळापर्यंत. मग मी याला इंटिग्रेट केलं. फायनली एन ऑफ टी बरोबर n0 e टू द पॉवर मायनस लॅम्बडा टी असा एक्सप्रेशन येतो. हा एक्सप्रेशन महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. यालाच थोडा तोड मरोड करून ह्याला ॲक्टिव्हिटीचा फॉर्म्युला मिळतो ए ऑफ टी. ह्याला सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. ही ॲक्टिव्हिटीवर भरपूर प्रश्न तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये मिळतील. फाईन. हाफ लाईफ पिरियड काय? असा पिरियड ज्याच्यामध्ये तुमचं जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे ते डीके होऊन अर्धा होऊन जातोय. म्हणजे सुरुवातीला n0 असेल तर हाफ लाईफ पिरियड नंतर काय होतो? n0/2. बघा, n0/2 बरोबर n0 e टू द पॉवर मायनस लॅम्बडा हाफ. याला सॉल्व्ह केलं, टी हा बरोबर 0.693 अपॉन लॅम्बडा असं मिळतंय. बरोबर. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट इन द सेन्स मी ते याच्यात नाही घेतलेलं आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. मी सांगतोय तुम्हाला. न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन बद्दल दिला आहे. न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय असतं बाळांनो? अशी एक न्यूक्लिअर रिॲक्शन किंवा असं एक प्रोसेस की ज्याच्यामध्ये मोठे मोठे मॉलिक्युल्स जे आहे किंवा मोठे मोठे एलिमेंट्स जे आहे ते डिसइंटिग्रेट होऊन ते तुम्हाला मिळतात छोटे छोटे मॉलिक्युल्स. जसं युरॅनियम तुमचं डिसइंटिग्रेट होऊ शकतो, डीके होऊ शकतं आणि छोट्या ॲटॉमिक नंबरवाल्या एलिमेंटमध्ये कन्वर्ट होऊ शकते. याला म्हणूया न्यूक्लिअर फिजन. म्हणजे लार्जर न्यूक्लियस गेट कन्वर्टेड इंटू स्मॉलर न्यूक्लियस. फ्युजनमध्ये काय? स्मॉलर न्यूक्लियस गेट कन्वर्टेड इंटू लार्जर न्यूक्लियस. ऑब्विसली दोघांमध्ये एनर्जी इमिट होणार आहे, पण फ्युजनमध्ये जास्त होते, फिजनमध्ये कमी होते. फ्युजन सनमध्ये चालतंय, लाईक हायड्रोजन बॉम्बची आपण गोष्ट करू तर ते फ्युजननी होत आहे, पण ॲटॉमिक बॉम्ब जे होतं ते फिजननी होत आहे. ठीक आहे. तर फ्युजनमध्ये एवढं लक्षात ठेवा. बाकी तर इट्स ओके. मला वाटतं ह्या चॅप्टरमध्ये एवढे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत आणि आत्ताच्या वेळेमध्ये तुम्ही एवढे जरी केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. फाईन. तर डोंट टेक प्रेशर. जेवढं होतंय तेवढा व्यवस्थित करा, कूल माइंडनी सॉल्व्ह करा, पेपर हमखास चांगला जाणार आहे. फाईन. तर थँक्यू सो मच. मजेतच राहायचं. बाय.